असा नाश्ता बनवला तर खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार, इतका अप्रतिम होतो. आता इथे मैदा घेतलेला आहे मी 2 वाट्या. आधी आपण पीठ मळून घेऊयात, नंतर सारणाची तयारी करूयात. मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये ओवा जरा थोडासा हातावर क्रश करून ओवा घालून घ्यायचा. ओवा घालून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं. म्हणजे साधारण 1-2 मोठे चमचे मी इथे गरम तेल घालून घेतलेलं आहे. याच्याने आपण जे बनवणार आहोत ते एकदम छान खुसखुशीत तयार होईल. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण घट्ट मळायचं आहे आपल्याला, जास्त पातळ असं मऊ असं मळायचं नाही आहे, कारण की आपल्याला नंतर लाटून घ्यायचं आहे. लाटताना व्यवस्थित लाटलं गेलं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की आता आपण आतल्या सारणाची तयारी करूयात. मी इथे साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी घातल्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ठेचा तयार करून घेतला आहे, तो घातला ह्याच्यामध्ये. हिंग आणि हळद घातलेली आहे आणि छान व्यवस्थित हे परतून घ्यायचे आपल्याला. हा जो मसाला आहे तो छान परतून घ्यायचा. मसाला परतून झाला मिनिटभर की मग ह्याच्यामध्ये उकडलेले वाटाणे घालायचे. हे ओले वाटाणे आहेत, तुम्ही फ्रोझनचा जरी वाटाणा वापरला तरी चालू शकतो, पण फक्त तो उकडून घ्या आधीच, कारण की आपण बटाटासुद्धा उकडलेला ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून तोही घालायचा. बटाटा घालून झाल्यानंतर मग एकदा पुन्हा परतून घ्यायचं. आपल्याला आतलं हे सारण तयार करायचं आहे. ह्याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर मग आपलं आतलं सारण हे तयार झालं. हे थंड होईपर्यंत आपण पोळ्या लाटून घ्यायच्यात. आता पोळ्या लाटून घ्यायच्या म्हणजे काय, आपण जे मैद्याचं तयार करून ठेवलेलं आहे ना, पीठ मळून ठेवलेलं आहे, त्याची लाटी करून आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. साधारण आपण सेम अशा साधारण 4 ते 5 पोळ्या तयार करून घ्यायच्या. पोळ्या किंवा चपाती आपण लाटून तयार करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या. याला पीठ किंवा तेल लावण्याची काही गरज पडत नाही. मैदा असल्यामुळे चिकटत नाही पोलपाटाला आणि पटकन लाटलंही जातं. अशा पद्धतीने 3 ते 4 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. आता काय करायचं, पोळी लाटून झाली ना की मग ह्याच्यावरती तेल लावून घ्यायचं. तेल लावून परत ह्याच्यावरती दुसरी लाटलेली पोळी घालून घ्यायची. दुसरी पोळी लाटून झाल्यानंतर ती घालून झाल्यानंतर मग त्याच्यावरती पुन्हा तेल लावून घ्यायचं. तेल का लावायचं, कारण की ह्याच्या लेयर्स ज्या आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या एकावर एक घालून मग तेल लावून घ्यायचं. मी आता हे करते ना अगदी अशा पद्धतीने. आता ह्या 4 पोळ्या मी ह्याच्यावरती एकावर एक घेतलेल्या आहेत. त्यात छान अशा एकावर ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे झाल्यानंतर साईडनी दुमडायचं. आता मी हे दुमडते आहे ना, अशा पद्धतीने दुमडायचं. दोन्ही साईड दुमडून घ्यायच्या आणि मग ह्याचे एक चौकोनी मोठी लाटी तयार करायची. हे बघा, अशा पद्धतीने एक चौकोनी याची मोठी लाटी तयार करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता हे पीठ पुन्हा लाटून घ्यायचं. ह्यालाही काही पीठ किंवा तेल वगैरे लावायची पुढे गरज पडत नाही, लगेच लाटलं जातं. थोडंसं जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचं, कारण की आपल्याला ह्याच्या खारीचं आपण बनवतो ना पॅटीस, त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्या लेअर्स यायला हव्यात. आता चौकोनी साईडनी कापून घेऊन, जर चौकोन नसेल झाला ना तर साईडनी चौकोन कापून घेऊन मग असे 4 भाग करून घ्यायचे. 4 भाग झाल्यानंतर आपण जी सारण तयार करून ठेवलं होतं ना, त्या सारणाची एक एक गोळी बनवून ती प्रत्येक भागावर अशी ठेवून घ्यायची. ठेवून घेतल्यानंतर मग आता ह्याला समोस्याचा आकार द्यायचा नाही आहे, आपण खारी पॅटीस टाईप बनवणार आहोत. त्यामुळे असं एकीकडून दुसरी बाजू दुमडून घ्यायची आणि सगळीकडनं हे दाबून घ्यायचं व्यवस्थित. फार दाबायचं नाही, नाहीतर लेयर्स येणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे सगळे दाबून घ्यायचे, म्हणजे एका ह्याच्यामध्ये आपल्याला 4 आपले खारी पॅटीस तयार होतात. अशा पद्धतीने आता हे तयार झाल्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तेल गरम करायचं आणि मग नंतर गरम झाल्यावर गॅस बारीक करून छान असं तेल त्याच्यावरती उडवून व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान तळून घ्यायचं. आतपर्यंत ते छान तळलं गेलं पाहिजे, कारण की आपण ह्याच्यावरती जवळजवळ 3 ते 4 लेयर्स लावलेले आहेत. त्यामुळे आतपर्यंत अगदी छान शिजलं पाहिजे, तळलं गेलं पाहिजे व्यवस्थित. हे बघा, असं छान ब्राऊन तयार करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आणि हे सॉसच्या बरोबर, चटणीच्या बरोबर खायला अप्रतिम लागतं. काहीच नसलं तरी सॉस तर चालतोच ह्याच्याबरोबर.
तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपी बघत आहात मला हेही नक्की सांगा. मला खूप छान वाटतं ज्यावेळेला तुमच्या कमेंट येतात. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असाच छान छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. बाय.